गर्दी लागून नुकसान होऊ नये त्याचप्रमाणे शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी मागून ठेवलेला विविध प्रकारचा साहित्यांचा साठा तयार करून ठेवलेले उत्पादन पावसात भिजू नये यासाठी ताडपत्रीचा वापर होतो। यासाठी शेतकरी, सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी यांनी प्लास्टिक, कापड आणि ताडपत्री घेण्यासाठी मोनरमध्ये दुकानांवर गर्दी केली। ताडपत्रीला ग्रामीण भागातून अधिक मागणी आहे, शेतकऱ्यांचा त्यात अधिक समावेश आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक बाबींची तयारी शेतकरी मंडळी करीत असते। त्यात धान्य भरून ठेवणे, लाकूड फाटा गोळा करणे अशा निरनिराळ्या साठवणुकीचा प्लास्टिक, ताडपत्री मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असते। यामुळे अनेक वस्तू टिकण्याची शाश्वती राहत असते। परंतु यंदा प्लास्टिक, कागद, ताडपत्रींच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत 35% दरवाढ झाली आहे। पावसामुळे होणाऱ्या नुकसानांपासून बचावासाठी येथील नागरिकांना प्लास्टिक आणि ताडपत्र्यांची आवश्यकता असते। यामुळे प्लास्टिक, कागद आणि ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांसह शेतकरी, उद्योजक यांच्याकडून दुकानांवर गर्दी होत आहे। यामुळे कापड आणि ताडपत्री यांच्या मागणीत 30 ते 40% वाढ झाली आहे। आवक कमी व मागणी अधिक असल्याने दरातही काहीशी वाढ झालेली आहे। प्लास्टिक, कापडी विक्रीच्या सर्वच दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत। खास करून रोल प्लास्टिकची सर्वाधिक विक्री होत आहे, त्या पाठोपाठ ताडपत्रींची विक्री होत आहे। वाहन धारकांकडून प्लास्टिक तसेच ताडपत्रींचे वाहन कव्हरची मागणी होत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 35% दरवाढ झाली आहे। अवकाळी पावसामुळे वाढलेली मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे। यातच कच्च्या मालाचे दर वाढले आहेत, त्यामुळे ताडपत्री आणि प्लास्टिक, कागदाच्या दरात वाढ झाली। न्यूज पोलीस रिपोर्टर अबू बुकले, मोनर।